गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। माओवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आले। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर माओवादी आणि पोलिसांमध्ये तब्बल 6 तास चकमक झाली होती। या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाने छत्तीसगड सीमेजवळच्या वांडोली गावात माओवाद्यांना कंठस्नान घातलं। या चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झाले। त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीला उपचारासाठी पाठवण्यात आलं। अद्यापही झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सर्च ऑपरेशन सुरूच आहे। पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे, हा सगळ्यात मोठा ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।